रेल्वेचा नवीन ट्रॅक टाकण्यासाठी एका मंदिराला हटवण्याचा निर्णय झाला, पण शेवटी मंदिर नाही तर चक्क रेल्वेलाच आपला मार्ग बदलावला. ह्या एका चित्रपटातील कथेसारखं वाटेल, पण महाराष्ट्रातील असं एक मंदिर आहे जे आजही 2 रेल्वे ट्रॅकच्या अगदी मधोमध उभं आहे. नेमकं काय घडलं त्याला जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी दीपक आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलो आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती असलेल्या इच्छापूर्ती सती माते मंदिरामध्ये. या मंदिरात सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 2 रेल्वे ट्रॅकच्या अगदी मध्ये उभं आहे. त्यामुळे हे ठिकाण पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे येतात. मंदिराची कथा सांगायची झाली तर स्थानिकांच्या सांगण्यानुसार सुरत भुसावळ रेल्वे मार्गाचा दुसरा ट्रॅक टाकण्याचं काम चालू होतं. त्यावेळी हे मंदिर मध्ये येत असल्यामुळे त्याला हटवण्याचा निर्णय झाला. स्थानिक श्रद्धेनुसार मंदिर पाडण्यासाठी आलेले जेसीबी मशीन वारंवार बंद पडू लागले. अशी घटना तब्बल 7 वेळा घडल्यानंतर तर मंदिर न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नवीन रेल्वे ट्रॅक मंदिराला वळसा घालून टाकण्यात आला. त्यामुळे आज हे मंदिर 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये उभं असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या कथेला अधिकृत आणि ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. ही माहिती स्थानिक श्रद्धा आणि प्रचलित कथांवर आधारित आहे. भाविकांचा विश्वास आहे की इथे मनापासून केलेली प्रार्थना सती माता पूर्ण करते. त्यामुळे इच्छापूर्ती झाल्यानंतर अनेक भाविक इथे तांबे किंवा पितळाचे घंटा अर्पण करतात. मंदिरात लटकलेल्या असंख्य घंटा ही त्या श्रद्धेची साक्ष देतात. खरंच सांगायचं झालं तर या ठिकाणी आल्यावर एक वेगळा शांतता जाणवते. एका बाजूला सतत धावणारी रेल्वे आणि दुसऱ्या बाजूला भक्तांनी भरलेलं मंदिर. हा विरोधाभास प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे. जर तुम्ही जळगाव जिल्ह्यात किंवा अमळनेरच्या आसपास फिरायला येत असणार तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. तर भेटूया आपण वेगळ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय माता दी. शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते.